नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपण बनवतो आहे अख्खा मसूर. तर अख्खा मसूर मी गरम पाण्यात 1 तासभर बनवायच्या अगोदर भिजत घातला होता. आता त्याला मी कुकरमध्ये लावून घेणार आहे. तर चाळणीमध्ये काढून घेतला गरम पाण्यातून. जो 1 तासभर घातला होता चांगला भिजला आहे तो. कुकरला लावताना त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं, थोडंसं मीठ घातलं आहे आणि मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या मी काढून घेतल्या त्याच्या. आता हे फुलगे आहेत, ज्याला कुळीत देखील बोलतात. तुम्हाला हे अख्खा मसूर सारखे दिसत असतील तर याला मी मोड आणण्यासाठी ठेवणार आहे, म्हणून मी त्याला चांगले धुवून घेतले आणि आता झाकून ठेवणार आहे रात्रभर. थंड पाण्यातच झाकून ठेवेल, नंतर आपण त्याची भाजी करूयात मोड आलेले कुळीत. तर आता अख्खा मसूरची आपण तयारी करूयात. तर त्याच्यासाठी 1 मोठा कांदा घेतला आहे, तो चांगला बारीक कापून घेऊयात आणि 2 छोटे टोमॅटो आहेत छोटे, ते चांगले धुवून ते देखील बारीक कापून घेणार आहे. त्याच्यासाठी एक वाटण करणार आहे. त्या वाटण्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या, त्याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ताही घालते वाटण करताना असेल तर. आलं लसूण हे आपण वाटून घेणार आहोत आणि जो कांदा आणि टोमॅटो आपण बारीक करून घेतलेला आहे, हे सर्व साहित्य आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. तर आलं मी सालीसहज घेतलेलं आहे. 2-3 हिरव्या मिरच्या, आपण लाल तिखट देखील घालणार आहोत. पण आलं लसूण वाटून घेताना मी त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या थोडेसे तुकडे करून घालायच्या, म्हणजे वाटण थोडं असेल तरी ते पाणी न घालता पटकन बारीक होतं मिक्सरमध्ये. आता हे मी वाटण करून घेते आणि बाजूला आपला कुकर झालेला आहे. आपण मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. 2 शिट्ट्या घेतल्या तरी देखील अख्खा मसूर पटकन उकडतो. तुम्ही जर थंड पाण्यात भिजत घातला तरी 2-3 तासामध्ये 2 तासामध्ये देखील तो चांगला भिजला जातो. आणि लगेचच तुम्हाला घाईने हवं असेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा 1 तास खूप झाला. अख्खा मसूरची भाजी चवीला छान लागते, झटपट होते. आता मी इथे लसूण घातलेला आहे, ज्याला मी सालीसकटच घातलेला आहे. तर हे वाटून घेते आणि चला आता फोडणी देऊयात. कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहे. पहिल्यांदा मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं, बेसिक मसालेच आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. हिंग आपण त्याच्यामध्ये घालूयात. हिंग शक्यतो प्रत्येक भाजीमध्ये घातलं तरी चालेल, कारण ॲसिडिटी होत नाही, पोटासाठी उत्तम आहे. कढीपत्ता आपण घातला आणि जो कांदा आपण बारीक करून घेतला होता तो घातला आहे. आता याच्यावरतीच मी लगेच जे वाटण आपण करून घेतलं होतं, आलं लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या, ते मी घालून घेतले. आता ही फोडणी आपण मिक्स करून घेऊयात. गॅस आपण मंदच ठेवलेला आहे. मंद आचेवरती चांगली आपली फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे. कांदा चांगला परतला गेला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे. टोमॅटो अगोदरच घातले तर मग कांदा चांगला परतला जाणार नाही. कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाही, थोडासा कच्चेपणा जाईल एवढंच त्याला परतून घ्यायचं आहे. आता या कांद्यावरच मी लगेच मसाले घालून घेते, पावडर मसाले. हळद घातली आणि लाल तिखट. आता लाल तिखट घालताना जसं तिखट आपल्याला हवं आहे तसं घालायचं, कारण मी हिरव्या मिरच्या इथे घातल्या तर थोडा एक छोटा अर्धा चमचाच मी इथे घातलेला आहे आणि एक अर्धा चमचा धना पावडर घातली. कडधान्य आहे त्याच्यामुळे ॲसिडिटी होऊ नये म्हणून, पोटदुखी होऊ नये म्हणून थोडासा ओवा हातावरती चोळून घातला. आता कांदाच चांगला शिजला गेला आहे. त्याच्यानंतर मी इथे टोमॅटो घातले. आता टोमॅटो घातल्यानंतर पटकन शिजण्यासाठी मी मीठ घालणार आहे. तर मीठ भाजीचा पूर्ण विचार करूनच पूर्ण मीठ मी इथे घालून देते आणि चांगले मिक्स करून घेऊयात फोडणी. टोमॅटो चांगले शिजेपर्यंत आपल्याला याला झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण कुकर चेक करूयात. कुकरची वाफ गेल्यानंतरच मी कुकर खोललेला आहे आणि ही फोडणी चांगली परतली, टोमॅटो चांगला शिजला की आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घेतलेला जो आपण कुकरला लावून घेतलेला आहे तो अख्खा मसूर घालून घ्यायचा आहे. तर वाफ चांगली केलेली आहे. कुकर थंड झाल्यानंतर मी आता जो अख्खा मसूर आपण उकडून घेतला आहे तो घालून घेतला. हा अख्खा मसूर तुम्ही फोडणीतच डायरेक्ट शिजवला तरी देखील तो 20 मिनिटात चांगला शिजेल. पण इन्स्टंट करायचा असेल तर इकडे फोडणी होईपर्यंत कुकरला तो 2-3 शिट्ट्यामध्ये चांगला शिजतो. तो मी शिजवून घेतलेला घालून घेतला.
थोडंसं 1 कपभर पाणी मी येथे घातलेलं आहे. तुम्हाला जर सुका करायचा असेल डब्यासाठी सुकी भाजी तरी देखील करू शकता. ग्रेव्ही हवी असेल तसं पाणी ॲडजस्ट करू शकता. 1 उकळी आणायची, 2 मिनिट अजून मंद आचेवर शिजू द्यायचा. मस्त अख्खा मसूरची भाजी तयार झाली. कोथिंबीर घालायची. मस्त झटपट ही भाजी तयार झालेली आहे. डब्यासाठी देऊ शकता तुम्ही. ग्रेव्ही म्हणून देखील अख्खा मसूरची भाजी करू शकता. डब्यासाठी सुकी भाजी अख्खा मसूरची करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत, व्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद.